सध्या विधिमंडळाचं नागपूर हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि वेगळ्या विदर्भाचा मुद्दा चर्चेत आलेला आहे. तो भाजपचा अजेंडा आहे. खुद्द देवेंद्र फडणवीस असं म्हणाले होते काही वर्षापूर्वी की जोपर्यंत विदर्भ वेगळा होणार नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही. म्हणजेच काय, भाजपची संकल्पना ही की छोटे राज्य असले पाहिजे, ते विकासाच्या दृष्टीने सोपी जातात. मात्र राजसाहेब ठाकरे असतील किंवा अनेक लोक असतील ते म्हणतात की विदर्भात रुक्मिणी आहे, पश्चिम महाराष्ट्रात विठ्ठल आहे, त्यांची ताटातूट करणार का? राजसाहेब ठाकरे म्हणतायत की जिजाऊ सिंदखेड राजा बुलढाणा या ठिकाणी आहे त्यांचं जन्मस्थळ, छत्रपती शिवरायांचं जन्मस्थळ शिवनेरी आहे, तर तुम्ही जिजाऊंची शिवबाची ताटातूट करणार का? परंतु हे सगळे भावनिक मुद्दे झाले. मला म्हणायचं आहे की या विदर्भामध्ये 50,000 पेक्षा शेतकरी आत्महत्या झाल्या, सिंचनाच्या व्यवस्था नाही, रोजगाराच्या व्यवस्था नाही, प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढलं, 6,500 मेगावॅट वीज आम्ही निर्माण करतो आहोत, परंतु आमच्या शेतकऱ्याला, आमच्या विदर्भातल्या लोकांना भारनियम सोसावं लागतं. मात्र पुणे सारख्या, पश्चिम महाराष्ट्रासारख्या इतर ठिकाणी ती वीज निर्यात जात आहे. त्यामुळं पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांनी, मनसेनी, उद्धव ठाकरेंनी, ज्यांना ज्यांना महाराष्ट्र अखंड ठेवायचा आहे त्या लोकांनी आता विधान भवनावर मोर्चा काढावा आणि विदर्भाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी प्रयत्न करावे, विदर्भामध्ये रोजगार आणण्यासाठी प्रयत्न करावे, विदर्भातल्या आत्महत्या थांबवण्यासाठी प्रयत्न करावे, विदर्भातलं सिंचन सुधारावं, विदर्भामध्ये फळबाग डेव्हलप व्हावा, विदर्भामध्ये प्रक्रिया याव्या, यासाठी प्रयत्न करावे.